इधर आ जाओ ना फिर। पुढे जायचं नाही आता पुढे बापू चालन चालन तुम्ही भैया बच्चों को फिर जाओ जरा राजशाने फोन कर ना फोन ला भैया तर माइक मध्ये बोलते का दिवाळी हॅलो दिवाळी हॅलो चलो ना हॅलो कुठे राज अर्जावत का कधी या भगो या ना भैया भैया हमारे या भैया अरे भैया हरियाणी हो का ते भैया एवढ्या वेळेस आमच्याकडे लक्ष ठेवा पूर्ण गावातले मेंबर बी होतो तुमचं आता जिल्हा परिषदचा आपल्याला आला चान्स एवढ्या वेळेस मदत करा मला आपलं बोलणं झालं ना तो तुम्ही कंटिन्यू येतात ना बघितलं याद रखो सब लोग मालूम है ना ओके भैया आज तुम्ही सावंगी गावामध्ये रॅली काढली आणि रॅलीमध्ये तरुणाचा उत्साह प्रचंड आहे, काय सांगाल त्याबद्दल? तरुणांचा एवढा उत्साह आहे सर की म्हणजे मी बाहेर कुठं गेलेलो असलो तर हे सगळे तरुण माझ्या यायच्या अगोदर सगळे इथं उभं राहतात. आपल्याला आज इकडे जायचं तिकडे जायचं म्हणजे प्रतिसाद एवढा भेटतोय की तरुणांना बी तरुण चेहरा भेटलेला आहे. तुम्ही आता कोणत्या गणामधून उमेदवारी अर्ज दाखल केला आणि कोणत्या पक्षाच्या वतीने? मी सावंगी गणामधून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे जिल्हा परिषदसाठी. माझ्यासोबत संजू गुंजाळ पंचायत समितीसाठी आहे आणि इकडं ह्या गणातून योगेश भाऊ यांचे घरचे लोक आहे. आता तुम्ही आता प्रचार रॅलीसोबतच तुम्ही कोणते मुद्दे घेऊन प्रचाराला सामोरे जात आहे? सध्या मी इथं ग्रामपंचायत मेंबर आहे सर आणि आमच्या गावात तुम्ही सर्वे केलेलाच आहे. परिपूर्ण गावाचे कामं आमच्या ग्रामपंचायत मार्फत पूर्ण कामं झालेली आहेत. सरपंच उपसरपंच आणि आमच्यासारखे सदस्यांनी युवा वर्गातील सदस्य होते सगळ्यांनी मिळून गावाचा भरपूर विकास केलेला आहे. आणि राहिलेला आहे आमचा गावातला प्रॉब्लेम म्हणजे STP प्लॅन. ड्रेनेज लाईन केलेली आहे आणि त्याच्यासाठी आम्हाला STP प्लॅन पाहिजे. त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहे. राहिला विषय गणात आम्हाला भरपूर कामं करायची आहे. आता जसं आम्हाला पुढं इंटिमेशन भेटन तसं आम्ही कामं करू. आता याच्यानंतर तुम्ही या गणामध्ये आणि जिल्हा परिषदच्या सर्कलमध्ये काही नेत्यांच्या सभा वगैरे होणार आहे का? हो सर, आमचे राष्ट्रवादी पक्षाचे नेते येणार आहे. सतीश भाऊ चव्हाण आणि अभिजित भैया येणार आहे. भरपूर नेते येणार आहे. तुम्ही राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात केव्हापासून कार्यरत आहे? माझं लग्न पण नाही झालं होतं सर. तेव्हापासून मी राजकारणात आहे. पहिला मतदान मी 18 वर्षाच्या वयात केलेलं होतं. तेव्हापासून मी काँग्रेसचा कार्यकर्ता होतो. काही कारणांनी
कल्याण काळे साहेबांनी आमच्यावर विश्वास नाही ठेवला आणि आमच्या व्यतिरिक्त दुसऱ्या उमेदवाराला तिकीट दिलं. आम्ही त्याच्यामुळं राष्ट्रवादीत गेलो आणि राष्ट्रवादीकडून तिकीट आणलं आणि तन मन धन आता राष्ट्रवादीसोबत राहणार, मरुस तर राष्ट्रवादीसोबत. तुम्ही ग्रामपंचायतच्या माध्यमातून सावंगी गावामध्ये काय काय कामं केली आता? भरपूर कामं केलेली आहे सर. ग्रामपंचायत अशी आहे आमची तर आम्ही म्हणजे ग्राम सदस्य जे राहतात आम्ही वेगवेगळ्या वार्डातून निवडून येतो आणि कामं आम्ही सगळे मिळून सोबत करतो. म्हणजे काम असंच कोणतंच काम नाही का हे काम मी केलेलं आहे किंवा त्यांनी केलेलं आहे. सगळे मिळून सरपंच, उपसरपंच आणि सदस्य सगळे मिळून ग्रामपंचायत मार्फत कामं करतो. आणि आमच्या गावात फक्त STP प्लॅन आणायचं बाकी राहिलेलं आहे, व्यतिरिक्त पूर्ण कामं झालेली आहे. सर्कलच्या विकासासाठी काय व्हिजन आहे तुमचं? सर्कलच्या विकासासाठी शेतकऱ्यांचे भरपूर मुद्दे, त्याच्यानंतर रस्ते. आता सध्या मी आमच्या बाजूच्या गावात नायगावमध्ये जाऊन आलो, खूप अवस्था बेकार आहे. तसंच इकडं माऊली, मांडकी, पिसादेवी सगळ्या गावांची विकास आपण रस्त्यापासून सुरुवात करू. या निमित्ताने तुम्ही मतदार बंधू भगिनींना काय आवाहन करणार? मतदार बंधू भगिनींना एकच आव्हान आहे माझं, युवा चेहरा आहे आणि तुमच्यातला चेहरा आहे आणि हे सगळे युवा आहे. माझ्यासोबत माझ्या सगळ्या गावची मंडळी आहे, बाहेरची मंडळी आहे आणि युवा चेहऱ्याला एवढ्या वेळेस चान्स देऊन बघा.